एक महत्त्वाची बातमी, अहिल्यानगरमधील बंटी बबलीची जोडी जेरबंद झाली आहे। रील स्टार कोमल काळेला बसमधील महिलांची पर्स चोरताना पकडले। चोरीच्या गुन्ह्यात पकडलेली आरोपी महिला कोमल काळेचे तब्बल 50,000हून जास्त फॉलोअर्स आहेत। प्रियकर सुजित चौधरी याच्याकडे चोरीचा माल दिल्याचं कोमल काळेने कबूल केलेलं आहे। पोलिसांनी तब्बल 9,35,000चा ऐवज जप्त केलाय। शहरातून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय मुलाचा अखेर शोध लागला। तब्बल 18 दिवसांच्या तपासानंतर अकोला पोलिसांनी हा मुलगा पंढरपूरहून सुरक्षित अवस्थेत शोधून काढलाय। 15 वर्षीय ऋषिकेश कनुजिया वडील रागवल्यामुळे 11 नोव्हेंबरला घरातून निघून गेला होता। मात्र पोलिसांनी सुमारे 200 सीसीटीव्ही फुटेज तपासत मुलाच्या हालचालींचा धागा मिळवला आणि अखेर ऋषिकेशला आई वडिलांच्या सुपूर्द केले। मुंबईच्या प्रारूप मतदार याद्यांवर 7,452 हरकती आल्यात। आज एका दिवसात 1,958 हरकती सूचनांची नोंद झाली आहे। आज हरकती आणि सूचना नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता। अंतिम यादी 10 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे। आणि आता बातमी उद्धव ठाकरेंची आहे। गद्दारांमध्येच आता बाचाबाची आणि मारामारी सुरू अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यांचे लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत असंही उद्धव ठाकरे म्हणाले। दरम्यान स्थानिक निवडणुकांमध्ये झालेल्या महायुतीतील वादावरून ठाकरेंनी हा हल्लाबोल केलाय। गद्दारांचा बुडबुडा आता फुटलेला आहे। त्यांच्यात मग आता जी काय मारामारी म्हणजे अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची म्हणजे ज्यांनी पुलंच्या कथा वगैरे वाचल्या असतील त्याच्यात बाचाबाची म्हणजे बाचा बाची असं जे काय आहे आता सुरू झालेलं आहे। आता त्यांच्यातलीच लोक त्यांच्यावरती धाडी टाकतायत। ज्यांच्यावरती धाड टाकले त्यांच्यावर काय नाही, ज्यांनी धाड टाकली त्याच्यावरती गुन्हा। तर हे सगळं फार घाणेरड्या पद्धतीने चाललेलं आहे। मुझे ऐसा लगता है कि इक्का दुक्का जगह पर तनाव हुआ, मैं नहीं कहता, लेकिन वो छोड़कर ओवरऑल कहीं पर भी तनाव नहीं दिखा। ये पीसफुली हुआ क्योंकि हमने अपने अपने कैडर्स को कहा था कि भाई कहीं पर अगर हम एक दूसरे के सामने लड़ रहे हैं तब भी हम एक दूसरे के शत्रु नहीं, हम एक दूसरे के दोस्त हैं। हम लोग साथ में सरकार चलाते हैं, इसलिए इसको अलग ढंग से न लिया जाए। तो मुझे लगता है कि इस मामले में कोई किसी के मन में शंका नहीं है। और मैं आज भी कहता हूँ कि आप देखिएगा, हम तीनों पार्टियां मिलाकर 75% जो नगर पालिका है उस पर हमारा कब्जा होगा या हम लोग उसको जीतेंगे तीनों। पण आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। अमेडिया कंपनी जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। पार्थ पवारांच्या कंपनीला तेजवानीनं बेकायदेशीरपणे जमीन विक्री केली होती। दरम्यान मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। शीतल तेजवानीला पुणे पोलीस आयुक्तालयात नेण्यात आलं। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जमिनीचे मूळ वतनदार वारसदारांकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री करत फसवणूक करण्यात आली। या प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाली आहे। दरम्यान शासनाची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी शासनाची फसवणूक करण्यात आली। यासह तेजवानीनं मुंढव्यातील जमिनीचा सातबारा बंद असताना व्यवहाराच्या वेळी तो सातबारा जोडला। शीतल तेजवानी विरोधात खडक पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकीकडे आता अधिवेशन येणार आहे, अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली। काय थातुरमातुर केली तर एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली। आम्हाला हे सगळं नकोय। याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलेलं आहे। पोलीस स्टेशन खडक गुन्हा रजिस्टर नंबर 522/25 या गुन्ह्याच्या अनुषंगाने शीतल किशनचंद तेजवानी यांना अटक करण्यात आलेली आहे। मुंढवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे। तेजवानी यांचा तपास चालू आहे।
त्यांच्या तपासात जे जे मुद्दे बाहेर येतील त्या अनुषंगानं पुढील तपास केला जाईल.